लागते. चांगल्यापैकी आता कापून घेते जेणेकरून हे बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी बोंबलाची आणि बटाट्याची चटणी. आणि ते कसं बनवायचं त्याला आपण सुरुवात करूया. पहिले मी असे साली काढून ठेवलेत बटाट्याचे. आता बारीक बारीक कात्र्या करून आपण कापून घेऊया. तर चला सुरुवात करून घेऊया. पहिले बटाटा कापून घेते. सुरुवात करूया. बटाटा बारीक बारीक कात्र्या बारीक बारीक करते. हे बघा बारीक बारीक कापून घेते जेणेकरून बटाटा पटकन शिजून होतो. हे बघा मस्तपैकी आपले बटाटे कापून झालेले आहेत बारीक बारीक. त्याला आता आपण या ताटामध्ये ठेवून देऊया आणि जरासा नॉर्मल याच्यामध्ये पाणी टाकून ठेवूया. आता लागलेच आपण गॅस ऑन करू आणि हे बोंबील आहे ते जरा आता गवळे गवळे जरा फ्राय करून घेऊया, म्हणजे चव मस्तच लागते. गॅस ऑन केला. आता आपले बोंबील बघा मस्तच आहेत. आता आपण फ्राय करून घेऊया. चला थोडंसं तेल टाकते. हे बघा थोडंसं टाकलं, जास्त नाही. आणि बारीकच गॅस करते. आणि तोपर्यंत मग आपण कांदा पण कापून घेऊया. मस्त वास सुटलाय बोंबलाचा. गवळे गवळेच ते बारीक आतमध्ये करून घेते. तोपर्यंत आपण बारीक कांदा आपण कापून घेऊया पटकन. अजून जरा गॅस कमी करते. बारीक बारीकच आपल्याला कांदा कापायचा आहे. अजून एक कांदा कापून घेते. कांद्याने कसं मस्त पैकी जरा चव येते. आणि बोंबलामध्ये कांदा असावा म्हणजे जरा वेगळीच टेस्ट येते. एक नंबर वास सुटलाय बोंबलाचा. आणि छान आपले ब्राऊन कलर पण झाला आहे. खुसखुशीत बोंबील. पहिलं मी काढून घेते. आता काढून घेऊया. हे बघा छान काढून घेते. आणि थोडस परत जरा तेल टाकते. आणि आपण जरा जसं बोंबील फ्राय केलं तसं आपण बटाटा पण फ्राय करून घेऊया. छान मस्त पैकी एक नंबर टेस्ट लागते यांनी. बघा गॅस जरा फास्ट ठेवते. मस्त एक नंबर. आणि उरलेला कांदा मी कापून घेते लागली. तेव्हा मस्त पैकी इथं आपले बटाटे मस्त फ्राय होत आहे. आता मी टोमॅटो कापून घेते. चला बघा मस्त पैकी बारीक बारीक टोमॅटो चिरून घेते. मग पटकन मग फोडणीसाठी रेडी. एक नंबर मस्त. चला तर आपण आता बटाटे काढून घेऊया. बघा मस्तच आपले बटाटे जरा तळे गेले आहेत. जास्त नाही तळे, थोडे थोडे जरा गवळे गवळे तळे. मस्त पैकी बटाटे आपण काढून घेतले आहेत. आता आपण त्याला डायरेक्ट आता फोडणी देऊन टाकूया.
तेल टाकते. 3 पळ्या टाकलेत, जास्त नाही. आता हे आपण कढीपत्ता टाकून घेऊया. बघा मस्तच. आपण कांदा पण आता टाकून घेऊया. चांगल्यापैकी आता लागलीच आता आपण हळद थोडी टाकून देऊया, जेणेकरून मस्त पैकी कांदा आपला भाजून होतोय. हे बघा एक नंबर आता कांदा भाजतोय आपला. बघा मस्त पैकी आपला कांदा भाजतोय. चला मग आता टोमॅटो टाकून देऊया. एक नंबर. चला आता आपण तिखट मसाला, आपला घरचा मसाला टाकून देऊया. एक नंबर. 2 चम्मच टाकले, जास्त नाही. एकजीव करून घेऊया आता. आपण लागलेत आता गरम मसाला पण टाकून घेऊया, जेणेकरून एक नंबर चव लागते. त्याला आता मी सगळं भाजलेले बटाटे आणि बोंबील टाकून देते. हे बघा एक नंबरच छान पैकी आपली चटणी होते. आता लागलीच आपण चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया. थोडंसंच टाकते, कारण आधीच बोंबलामध्ये मीठपणा असतो, तर त्या हिशोबाने टाकते. मस्त पैकी सुकी चटणी आता करते. आणि आता आपल्याला मेन आहे पाणी. पाणीचा शितोडा टाकते. जास्त नाही टाकत, कारण आपण ऑलरेडी बोंबील आणि बटाटे भाजले होते, म्हणून जास्त नाही पाणी टाकत. चला 5-10 मिनिटं जरा झाकून ठेवते, आणि तोपर्यंत मग मी कोथिंबीर बारीक चिरून घेते. मस्त पैकी हिरवीगार कोथिंबीर चिरून घेते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता आपण उघडून बघूया कसं झालंय आपलं. वा वा एक नंबर झाले. हे बघू शकता, एक नंबर आपली सुकी भाजी एक नंबर तयार झालेली आहे. छान पैकी मी तुम्हाला मस्त पैकी काढून दाखवते. मस्त पैकी काढून दाखवते तुम्हाला. पहिले गॅस मी बंद करून घेते. हे बघा छान पैकी आपली चटणी तयार. लागलीच मी कोथिंबीर पण टाकून देते. हे बघा एक नंबर. मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.